लोक निघाले रायगडसाठी. ते निघालो नाही, पोचलो ते थोडं रोड वगैरे कवर केले मी, ते दाखवतो कसले. आम्ही आता चाललो आयुष्य, मामा मला घ्यायला आलेले. इको बुक केले बघा, 360 असे बसून आले लोक बघा. ऍडजस्टमेंट गाईज आणि गाणं रिलेटेबल चांगलं. अजून पाटील आणि काय कुठले कुठे रे? हाय जिवंत आहे. आम्ही आता वरती चढतोय. चला बघू वरती जाऊन काय होतं. चक्कर बेवडे लोक सकाळी सकाळी मॅगी खातात. सिद्धी काय बोलली रे? बिचारा हा. आम्ही लोकांनी रायगड चालू केले चढायचं. आता एक द्वारवरती थांबलोय. ही व्ह्यू आहे प्रॉपर आणि हे इथून व्ह्यू आहे. तिथे जायचं आम्हाला, दिसते तिथे आमचे गाईड. तो गाईड इकडचा काय आहे? तिसऱ्या वेळी सांगतोय तुम्ही लेट आले. ए आम्हाला बोलू नको ते सगळं. पेमेंट केली आहे तुला मी. नो पर्सनल. हा बुरुज आहे जो बाजारला, रायगडवाडीला आणि खाली निजामपूरकडे जाणाऱ्या मार्गावरती नियंत्रण ठेवण्यासाठी, त्याची रक्षा करण्यासाठी बांधलाय. म्हणजे शत्रू कुठूनही आला तरी त्याला आपण रोखू शकतो. आणि हा बुरुज ऑलमोस्ट 270 डिग्री एरिया कव्हर करतो इकडे. आणि वरती काय मग? वरती किल्ला आहे आणि हा फक्त बुरुज आहे. जस्ट लाईक किल्ला मला माहिती आहे रे. क्रॉस क्वेश्चन नको करायला. चला आता पुढे अजून जायचे. आयुष्य मित्र भेटले. चला बॅक गाईज. थोडंसं मौन चालू आहे कारण की हादरली आमची जाडून. हा भाजी कसं वाटतंय? चांगलं म्हणजे एवढं हळू बोलले म्हणजे समजा कसं वाटायचं. फिरले सगळ्यांची. हा मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. हा टूर गाईड तर आम्हाला सोडूनच गेलाय पहिला. आता कुठे कुठे पाठी आलाय. आता तेव्हा फक्त तुम्हाला दाखवायचं. हा मग टाकतेस आणि आता एवढं चढलं. आता महादरवाजाकडे पोचू बाई. साडेपर्यंत मांडे 20 मिनिटं म्हणजे 130 किती 1.5 तासामध्ये कम्प्लीट करू ना आपण ते. चला चला हळूहळू वरती जा. चला पोचतोय 8 वाजले. 8 पर्यंत वर पोहोचत होतं. चला चला पोचून आरामात. चला वरती भेटू. मम्मी सही बोलती थी कि आवारा लोग के साथ घूमेगा तो आवारा ही बन जाएगा. साला सुबह से निकले हैं, कहाँ जा रहे हैं पता नहीं. रायगड मध्ये एंटर केलंय महादरवाजावरती. विसरलो मी तेव्हा तिथे शूट करायला कारण की हालतचा पापड झालेला. आणि घोडे एवढे आलेले. माझं रिएक्शन कॅप्चर जे पण माझं रिएक्शन कॅप्चर झाला असेल तर बघा, दाखवतो मी माझा आणि ओजीचा. ॲट दॅट द मोमेंट वी न्यू वी फक्ड अप. बघ ओजीला पण विचार धरलेला. चला आता वरती जाऊन बघू कसं. लॉलीपॉप खात खात चालतो. शेवटचा टप्पा म्हणून एवढे टाका तिथे. MIचा असला असतो कधी चढलो असतो. RCBचा हात म्हणून थोडा थोडा हळू चढतोय. काय RCB फॅन्सवाले हे ना 18 व्ह्यू आता चढतो.
चला वरती हळूहळू. मस्त दिसतंय. वरती होता एवढा 2 तास साठी. I was very humble to this moment in after 18 to 19 years. I see on first and Facebook. हा So I was now here. These pictures. हा आम्ही पण फेसबुक मध्ये बघितले आता पहिल्यांदा गेलो. चले ओजी चढ वरती. हा थकला बिछा. फायनली आमचे पायऱ्या संपले, पाय झिजले. तेव्हा तिथे देवीचं मंदिर आहे तुळजाभवानीचं. आणि अशा प्रकारे आमची पायऱ्या संपली. गड बघू आता, एक्सप्लोअर करू. फायनली आमच्या पोटले साहेबांनी बोललेले पायऱ्या संपले. आता कुठले साहेब थोडेसे काय बोलतात ते भाषण वगैरे देणार, थोडंसं समजावणार वगैरे. बोलतात ना थोडंसं सगळीकडे एक्सप्लोअर करणार जागा आणि परत तिचा प्रवास. किल्ला इथून. चला वरती जाऊ आता. आयुष पोटले आम्हाला सांगणार आहे. टूर गाईड, हा, टुरिस्ट तुम्ही आहात. अभी मजा आएगा ना भिडो. चले चल बोल. हा दिसतोय तो एवढा आहे तो होळीचा माळ. इथे रायगडावरती होळी पेटवली जायची. ही इकडे ती बाजारपेठ. हा हत्तीखाना इकडे. ती तिकडे तो गंगासागर तलाव. आणि हा जो समोर दिसतोय स्ट्रक्चर तो आहे नगारखाना. तिकडे जेव्हा महाराज राज दरबारात यायचे तेव्हा तो नगारखान्यावरती नगारे वाजवले जायचे की सावधान महाराज येत आहेत. मग महाराज तिथून आत जायचे. चला बघ ते नगारखाना तिकडे वरती स्ट्रक्चर बांधलं मोठा. टुरिस्ट खूप मनापूर्वाने ऐकतायत. चला जाऊ. तुम्हाला जर पाहिजे तर आम्ही कॉन्टॅक्ट देऊ तुम्हाला फ्री मध्ये देईल फोटो. हो फक्त त्याला एक पाकिट लॉलीपॉपचा. अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. असं उभं भारी. चला वरती. वृंदा आली. वृंदा आली. वृंदा वृंदा मारत नाही ना नाही ग. ए भाई अजून नका करू मार बिरून. वृंदा सगळ्यांसोबत फ्रेंडली वाटते. ए नीट बोल. हलो 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 हलो. वृंदा असं एकदम प्रेमाने करायचं. लागले ना त्याला. जेवण वगैरे लागेल तुम्हाला घरगुती. पिठलं भाकरी बिट्टे गरम. कुठलेच रुमाल देऊ काय? ऊन लागलं. ते घरगुती जेवण पण भेटतं. तर जर भूक लागली असेल तर खाऊन घ्या तुम्ही. पोचलं तर भाषण चालू खाऊ शकता तुम्ही. दाखव ना. आता आम्ही इथे चाललोय तर बघू काय सांगतो पोटले. अबे इथे फोकस मारते राज दरबार. काय रे. शिवाजी महाराजांचे ते वंशज येतात ना कोल्हापूरवाले. हा अबे बोल. गडावरच येतात ना. हा चाललंय येतात ते बोले. बोल. ती मागे मागे घेऊन चालली. ते बघा ते फालतूगिरी बघ. अरे काय नाही करणार इथे. ते दिसत नाहीये म्हणणार. प्राजक्ता गॉगल कुठे. आहे ना. जाऊ दे आपण इथे ज्ञानवरती प्रसाद करूया. चुकीची आहे म्हणून ती इकडे बसवली होळीच्या माळावरती. कसली कुठली चुकी. महाराजांच्या पायात चपला आहेत. महाराज कधी राजसिंहासनावर बसतेवेळी चपला नाही घालायचे म्हणून ती मूर्ती होळीच्या माळावर आणली. नाहीतर ही मूर्ती राज दरबारात बसवणार होते. मूर्तिकाराच्या एका चुकीमुळे मूर्ती बाहेर आणली, बाहेर बसवली. हो ओके चला याला काय बोलतात आता पोटले साहेबांना विचारायला लागेल. चाललो आम्ही. चला बघूया. चलो चलो. बोल हे काय इकडे काय. हा राज दरबार आहे महाराजांचा. इथे दरबार भरायचा. एवढंच जाईल. मग एवढंच आहे. इथे आलोय. इथे महाराजांचं राजवाडा होता. राहायचे इथे. पॅलेस. पॅलेसच लिहिलंय बघ इथे. पॅलेस ऑफ छत्रपती शिवाजी महाराज. एका महल मध्ये ते लोक इथे राहायचे.
जिजाऊ आणि महाराज राहायचे ना. वेगवेगळे व्हायचे. अच्छा ठीक आहे आता हे सगळं लिहिलंय इथून तुम्ही वाचू शकतात. हे सगळं हे बघा दुसरे ब्लॉगर मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. आणि आता असंच एक्सप्लोअर करेल अजून चाललोय. आमचे गाईड आतमध्ये गेले. काय ते वॉशरूम आहे. अरे ते तर बोलले की असं बोलतात ना इंडियन टॉयलेट टाईप आहे काय. हा मग आहे ना. कुठेच तुटलं. तुटला असेल. वॉशरूम आहे. आणि आता आज चाललोय. हे असं आहे इथे. आता इथे जाऊ. टूर काहीतरी सांगतोय टूर गाईड. राज्याला समजायचं की काहीतरी चांगलं घडलंय आणि जर काही काळधूर असेल काय रे राणी महालात दाखवतो. इथे काय हे सर बाजूला ही टाकसाळ आहे. इथे महाराजांच्या काळातली नाणी बनवली जायची. शिवराई आणि होन नाणी कॉइन्स करन्सी. महाराजांच्या काळातली करन्सी इथे बनवली जायची. टाकसाळ आणि जो संकेत द्यायचे पांढरा दूर म्हणजे चांगली बातमी. का ह्या 7 तळाच्या माड्यात हे जस्ट लाईक फॉर सिग्नल होतं. इथे खाली पेटवलं जायचं. जर आपल्या स्वराज्यात काही चांगलं घडलं एखादा किल्ला जर स्वराज्यात आला जिंकून घेतला आपण तर मग ह्या 7 तळांच्या माड्यांमधून धूर केला जायचा. सफेद धूर असेल तर चांगली बातमी आणि जर काळा धूर हा सफेद धुरासाठी हे चुना हिरवा गवत आणि काळ्या धुरासाठी सुकलेलं गवत. काळ्या काय? धुरासाठी वाईट बातमी. चला परत चला आता आपण पुढे झालो. हिला बोलते तुला कोण जाळतो बंदात माहित. एक वेळ बोलला असता हिरवी पानं तर एक वेळ मी ऐकलं असतं. चला आता जाऊ बाहेर. नाणी सापडली नाणी. आम्ही आता राणीमल मध्ये. तर हे एवढा मोठा बेड असायचे जेवढा एक फ्लॅट असतो. आता आम्ही आता आत जातोय बघू आतमध्ये काय रे. तिथे काय हा चल बघितलं. प्रॉपर वॉशरूम इंडियन टॉयलेट्स असं आहे का. आहे तिकडे. चला वॉशरूम बघून येऊ. कसं होतं हा हा अरे ब्लॉग चालू आहे असं काय. बघ ना चांगला रिव्ह्यू दे वॉशरूम. अरे चांगलं आहे म्हणजे मेन म्हणजे इंजिनिअरिंग त्यांची चांगली आहे. जे आपण फालतू जागा इन्व्हेस्ट नाही करते मेन जी गोष्ट गरजेची ती ठेवली आहे. चलो भाई पाय सुजले. बघितलं या वैभ्याला झाली जा. चला तेव्हापासून दाखवायला त्यांनी. वॉशरूम आहे. याचा व्ह्यू पण चांगला आहे. खलबत खाना एकदम सिक्रेट रूम. दिवे लावत असतील. खलबत खाना इथे मीटिंग्स चालायच्या. इकडे फक्त आधीच सांगतो इथे मस्ती ना पाहिजे मला. हे बघा आधीच डोकं खराब केलंय माझं. ब्लॉग मध्ये येतंय मगर लाडले येऊ दे फरक नाही पडत मला. टुरिस्ट खलबतखान्यात फक्त 2 ते 3 जणांना एंट्री होती. महाराज बहिर्जी नाईक म्हणजे कोण गुप्तहेर खात्याचे प्रमुख आणि जिजाऊ महासाहेब अशा 3 लोकांना तिथे एंट्री होती. आणि बाकी शिपाई वगैरे ते बाहेर. इथे डिस्कशन व्हायचं आउटपुट बाहेर दिलं जायचं. एवढा गरमी. आवाज पण झाला असेल ना. थंड वाटतं. थंड आहे आपण बाहेरून आले म्हणून. इथे साईडला आहेत ते सगळे दिवे लावण्यासाठी आहेत काळोखात. ठीक आहे बघितलं. चला वरती. चला वरती. रूमची हाईट असं चला आम्ही चाललोय खाली अजून
हो इथे रेस्ट करताय सगळे. रेस्ट करायची जागा आहे. कर तू भाई नंगा पण सकप कर इधर. सही आहे. येऊ शकतात तुम्ही. आता आम्ही चाललोय टकमक टौकडे. नाही देख ना जिथे महाराज शिक्षा द्यायची सगळ्यांना. तुम्ही पण काय केलं हे बघून घ्या. मम्मी पप्पा शिक्षा देतील. ते बघा ते बघा टाइमपास करत आहे. चला आम्ही लवकर जातो कारण की आता ऊन वाढतं. आम्हाला उतरायचं पण आहे खाली. लय भूक लागली भाई. 2 तोप भात तर खाणार मी. चला लवकर जाऊ. हिरोईन दाखव हिरोईन. हे आहे ते काय रे टकमक टौक म्हणजे इथून महाराज शिक्षा देते. तू स्पेल नीट कर ब्लॉग आई भी नाही कर. तर इथून महाराज शिक्षा द्यायचे जे पण गुन्हा वगैरे करायचे. गुन्हा करायचे अत्याचार करायचे पोरींवर. टुरिस्ट गाईड बदल आपला. तर डायरेक्ट ते धक्का मारायचे. सजा असायची डायरेक्ट धक्का म्हणजे त्याला तिथून फेकायचे खाली. सीधा गेम ओव्हर. तिथून एंड. आता जाऊ नाही शकत लय ऊन आहे. आता आम्ही पुढे बघतो काय ते बघा किती स्लो. अरे आले लोक. आता आम्ही चाललोय महाराजांच्या समाधीकडे. तिकडे आम्ही टकमक टौक लांबूनच बघितलं कारण की ते खूप चालायचं होतं भाई आणि कॅपॅसिटी नाही आता आपल्यामध्ये. चला हळूहळू जाऊया पुढे. हे बघा कोल्हापूर. चला आता आमचं रायगड फिरून झालंय. म्हणजे थोडं फार तरी फिरलोय आलो तर. ते तिकडे समाधी आणि कुठलं मंदिर होतं जगदीश्वराचं. हां जगदीश्वराचं मंदिर केलं महादेवाचं. तर फोटो टाकतो मी कसं आतमध्ये वगैरे. कारण की मी विचार केला की तिकडे चालू होतं मग कॅमेरा कशाला दाखवायचा. शांत वगैरे होतं. तर आता चाललं आतमध्ये बाहेर. आता उतरायला घेऊ. ऊन पण बघा कुठे एवढं आहे ते ऊन बघा. किती वाजले असते? 12-1 वाजला असेल. मग 2 12 वाजले. 12 बघ डोक्याच्या वरती आहे. आता उतरायला घेतलं तर 2-2 तास उतरायला जास्त वेळ नाही लागणार. तरी 1.5 तास तरी पकडा. 1.5 तास चढायला किती 2.5 तास लागले आपण. 240 मिनिट्स आवर्स लागले चढायला. तर उतरायला 1 तास तरी लागेल. 1 तास नाही रे 1.5 तास लागेल आरामात. 1.5 नाहीतर 1.25-2 तास. तर उतरल्यावर आम्ही काहीतरी खाऊ आणि मग पोटलेच्या घरी जाऊ. तर चला रात्री भेटू विथ सम सरप्राइजेस. इफ जर ते सरप्राईज झाले तर हां ठीक आहे चला. सो नमस्कार गाईस. सो आता आमचे बोलतात ना फोर्ट फिरून झालेला आहे रायगड फोर्ट. सो आता परतीचा प्रवास. सो सगळे थकलेले आहेत तसे पण बोलतात ना जोश आहे अजून. तर सगळे उतरतात खाली. मंदार बाय एक्सपिरियन्स कसा राहिला? किलर. बट वॉट इट वॉज वर्थ इट. गोईंग अप बर्निंग आवर फेसेस अँड हेड. म्हणजे आपलं डोकं वगैरे जाळून घ्यायचं. हा रुमाल माझा साथीदार आणि माझे 2-3 भावं. ओके गुड. ओके सो आपण जरा मामाला विचारूया त्याचा एक्सपिरियन्स कसा राहिला. सचिन मामा नाही रे वैभव मामा. हे आपले वैभव मामा आहेत. Now we are going to home for Raigad. My journey start from morning 3 AM. सकाळी उठलो, आंघोळ वगैरे केली. सहजपणे मी उठलो पोरांमधून. आंघोळ वगैरे केली मस्त. नंतर आम्ही जायला निघालो. इकोमध्ये बसलो. इकोमध्ये खूप गर्दी होती पण आम्ही ॲडजस्ट केलं. कारण ॲडजस्ट केल्याशिवाय पुढे जाता येत नाही. त्यानंतर रायगडला आलो. आमचा एक मित्र होता आयुष पोटले नावाचा. त्यांनी आम्हाला बोलला इथं चढा. आलं. हे बोलता मी 5 तास चढवतो. फक्त 5 तास चढायला गेले. 4 तास उतरायला आणि 2 तास फक्त बोलायला. आणि भाई त्यांनी ती गायडिंग दिली ना गायडिंग ते काय घेतलं तेव्हा समजलं नाही अजूनपर्यंत. पण थोडं तरी समजलं.
भाई एक्सपिरियन्स मस्त होता. आता आपण नेक्स्ट ब्लॉगला सॉरी आपला नेक्स्ट किल्ला आहे ना तो लवकरच आपण रिव्हील करू. तर तुम्ही चॅनलला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. सो आपण आपला वैभव मावसा बघितलेला आहे, त्याचा एक्सपिरियन्स. सो आपले बोलतात ना अजून थोडेफार पुढे गेलेले आहेत मंडळी. सो त्यांना पण आपण विचारूया त्यांचा एक्सपिरियन्स कसा राहिला फोर्टचा. आणि सर्व पहिल्यांदाच गेलेले आहेत रायगडवरती. याच्या अगोदर आम्ही भरपूर किल्ले केलेले. हां भरपूर केले, पण रायगडवरती पहिल्यांदा आलो आहे ना. हो, सो ते शिंगरी झाला, कर्नाळा झाला, हरिश्चंद्रगड झाला, असे 4-5 किल्ले केलेले. आता हा माझा बस 6वा किल्ला आहे. एवढं काय वाटत नाही, पण उन्हामुळे जरा टेम्परेचर वाढलेलं आहे म्हणून हीट जास्त होते, तहान जास्त लागते, फ्रस्ट्रेशन होते, काहींना चक्कर येते, काहींना गुदमरासारखं होतं आहे. तर माझं एक म्हणणं आहे, तुम्ही जेवढं सकाळी याल ना आणि तेवढं लवकर खूप चांगलं होईल. आणि आपल्यासोबत ना आपली जाडी मित्राला का आणू, एकदम हेल्दी फिट आहे 5 मित्राला, म्हणजे लवकर पोहोचाल वरती. तर आता आपण बोलतात ना सानिका ताईला जरा विचारूया काय सांगणार तुम्ही. हे बघा इथे आमच्या बसलेले आहेत प्रमुख. सो त्यांना सुद्धा विचारूया आपण त्यांचा एक्सपिरियन्स. 2 शब्द काहीतरी बोला आपले. ओजी नो वर्ड्स. ती बोलते आमचे अध्यक्ष महोदय स्नेहा यादव, कोल्हापूर फ्रॉम बघ तू तर मॅन फ्रॉम कोल्हापूर. ती बोलते मला टॅलिंग झाली आहे, तेव्हा नवरा भेटणार नाही. प्लीज DM खाली DM करा त्यासाठी. सो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. सो आमचा एक गाईड होता, आमचाच मित्र. जो गाईड तो मागे राहिले, जरा सुटलाय तो जरा. अजून गाईड करतो पोरांना. हा अजून गाईड करत इथे मागे. सो हा आमचा बोलतात ना हा आमचा आता आम्ही चाललो घरी ना, मस्त जेवणार वगैरे. आणि रात्री ना चिकन आहे, कौल फ्राय. तुम्हाला मी दाखवतो व्हिडिओमध्ये नक्की कसं करतात, काय करतात, स्टार्ट टू एंड बघा. नेक्स्ट. सो मी इथेच बोलतात ना रायगड फोर्टची ट्रेक इथेच एंड करतो आहे. बाय. नमस्कार मित्रांनो, आता आपण आलेलो किल्ल्याच्या पायथ्याशी. आता हा आम्ही ट्रेक कमीत कमी आता वाजले किती माहिती आहेत का? वाजले आहे 2:11. 2:11 वाजता आम्ही खाली आलेलो आहेत. सकाळी 7 वाजता चढाई घेतलं, 10 वाजता पोहोचलो, 10-11 वाजता पोहोचलो असतो आम्ही. त्यानंतर आम्ही फिरलो. आम्ही 1 तासात खाली आलो आहे. आता 3-4 तास गेले, पण येताना फक्त 1 तासात खाली आलो फटाफट. आता पुढचा प्रवासात तुम्ही बघू शकता. आता मी घरी चाललो आहे, जेवणार. आता पाण्याची बॉटल घेतली प्यायला. चला गाईज, थँक्यू, बाय बाय. आता सपोर्ट करा, बाय.